नमस्कार मित्रांनो, पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण युनिसेफ या संस्थेबद्दल माहिती जाणून घेऊया. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 11 डिसेंबर 1946 रोजी या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था जगभरातील बालकांचे आरोग्य व शिक्षण यासाठी काम करते. तसेच या संस्थेचे पूर्ण नाव युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एज्युकेशन फंड म्हणजेच युनिसेफ, संयुक्त राष्ट्राचा बालनिधी असेही या संघटनेस म्हणतात. यामध्ये कार्यकारी मंडळाचे 36 सदस्य असतात, तर त्यांची निवड 3 वर्षासाठी केलेली असते. या संस्थेमध्ये परकीय आक्रमणांना बळी पडलेल्या देशातील मुलांना सहाय्य करणे हा मूळ उद्देश ठरवलेला आहे. तर पुढे चालून विकसित देशातील युद्ध व नैसर्गिक आपत्तीत झळ कोरलेल्या देशातील मुलांनाही या निधीतून मदत केली जाते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 1979 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केले गेले. विकसनशील देशांतील बालकांचे जीवनमान उंचावणे हे युनिसेफचे मुख्य कार्य आहे. भारतामध्ये 1949 पासून या संस्थेने कार्य करण्यास सुरुवात केली. युनिसेफने भारतात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून साक्षरता वाढवण्यासाठी उपक्रम राबवले. महाराष्ट्रातील 1999 मधील स्मार्ट पिटी शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला या संस्थेने मदत केली होती. 1997 मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक समृद्धी प्रकल्प याच संघटनेने राबवला. आकाशवाणीवरील मीना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारा उपक्रम याच संघटनेने राबवला. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधी याच संघटनेने उपलब्ध करून दिल्या. बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यात प्राथमिक शिक्षक विषयक अनेक उपक्रम या संघटनेने राबवले. प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम DPEP हा उपक्रम 1992 मध्ये राबवलेल्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.